जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही PDCC बँकमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे जे की तुमची या 14 तारखेला हॉल तिकीट येणार आहे आणि 22 पासून हे जे पेपर सुरू होतील. तर त्यासाठी उपयोगी असे प्रश्न बघणार आहोत. तर वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे. कोणत्या दिवसापासून, कोणत्या वर्षापासून? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला 1 एप्रिल 1935 सालापासून. पुढचा प्रश्न, भारताची मध्यवर्ती बँक कोणती? भारताची मध्यवर्ती बँक कोणती? तर RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. पुढचा प्रश्न, चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीट इत्यादीची छपाई केंद्र, सिक्युरिटी प्रेस राज्यात खालीलपैकी कोठे आहे? कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, बँकिंग जगात KYCचा विस्तार काय आहे? आपण जे वारंवार KYC करत आहोत त्याचा फुल फॉर्म काय आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला येत असेल तर याचा कमेंट करा आन्सर. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक D, नो युअर कस्टमर. पुढचा प्रश्न, आपल्या देशात महागाई नियंत्रण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक खालीलपैकी कोणता उपाय करते? कोणता उपाय करते? तर रेपो, रिव्हर्स रेपो दर वाढविणे हे करत असते RBI. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक बँकिंग वितरण चॅनल नाही? कोणतं नाही? तर ऑप्शन क्रमांक C, मोबाईल व्हॅन. पुढचा प्रश्न, UPI पूर्ण रूप काय आहे? आपण UPI थ्रू पेमेंट करत असतो, म्हणजे फोनपे, गुगल पे, त्याचा UPIचं पूर्ण रूप काय आहे ते सांगायचं आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक A, युनिफाईड पेमेंट इंटरफरन्स. पुढचा प्रश्न, IMPS चे पूर्ण रूप काय आहे? काय आहे IMPS चे? तर इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. ऑप्शन क्रमांक B. पुढचा प्रश्न, RTGS चे पूर्ण रूप काय आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक C, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. 2 लाखाच्या वरती व्यवहारासाठी RTGSचा उपयोग केला जातो, तर त्याला काय म्हणतात? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. पुढचा प्रश्न, NEFT चे पूर्णरूप काय आहे? तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर या NEFT चे पूर्णरूप आहे. पुढचा प्रश्न, NPCI चे पूर्णरूप काय आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक C, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न, NEFT व्यवहार कसे केले जातात? कसे केले जातात NEFT व्यवहार? तर हे वेळानुसार बॅचमध्ये केले जातात. ऑप्शन क्रमांक B याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, RTGS प्रणाली कोणत्या प्रकारच्या व्यवहारासाठी उपयुक्त असते? कशासाठी उपयुक्त असते RTGS प्रणाली? तर मोठे रक्कम व्यवहार 2 लाखापेक्षा जास्त. आपण वरील याचा आन्सर पाहिलेला आहे RTGSचं रूप आणि ते. पुढचा प्रश्न, IMPS चे उपयोग कशासाठी होतो? कशासाठी केला जातो IMPS चे उपयोग? तत्काळ ऑनलाईन पैसे ट्रान्सफरसाठी. ऑप्शन क्रमांक C. पुढचा प्रश्न, UPI व्यवहारासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते UPI व्यवहारासाठी? तर UPI ID आणि पिन याची आवश्यकता असते UPI थ्रू पेमेंट करण्यासाठी. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.